पालघर जिल्ह्यातील बोईसर परिसरातील तारापूर औद्योगिक वसाहतीत पुन्हा एकदा गंभीर आणि धोकादायक प्रकार दिसला आहे। कोलवडी गावाच्या हद्दीत असलेल्या सीईटीपीच्या चेंबर पाईपलाईनला मोठ्या प्रमाणात गळती झाल्याने घातक रसायनयुक्त सांडपाणी थेट रस्त्यावर वाहू लागले। विशेष म्हणजे या सांडपाण्याचा रंग जांभळा असल्याने परिसरात भीतीचे वातावरण अधिकच गडद झाले आहे। या गळतीमुळे लाखो लिटर केमिकल युक्त पाणी रस्त्यावर आणि आसपासच्या भागात पसरले। सकाळी अचानक तीव्र दुर्गंधी पसरू लागल्यानंतर नागरिकांनी बाहेर येऊन पाहिले असता रस्त्यावर जांभळ्या रंगाचे पाणी साचलेले दिसले। या विचित्र आणि भयावह दृश्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड घबराहट निर्माण झाली। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार तीव्र दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत। काही नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले असून लहान मुले आणि वृद्धांच्या आरोग्याबाबत विशेष चिंता व्यक्त केली जात आहे। दरम्यान घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली। तांत्रिक पथकाने युद्ध पातळीवर काम करत अखेर गळती थांबवण्यात यश मिळवल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली। सांडपाणी नियंत्रणात आणण्यासाठी आणि प्रभावित भाग स्वच्छ करण्यात आला। मात्र ही घटना काही नवीन नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे। तारापूर औद्योगिक क्षेत्रात यापूर्वी अशा प्रकारच्या गळतीच्या घटना वारंवार घडल्या आहेत। त्यामुळे उद्योगांची निष्काळजीपणा आणि प्रशासनाची ढिलाई पुन्हा एकदा उघड झाली आहे। प्रत्येक वेळी फक्त आश्वासने दिली जातात पण ठोस कारवाई कधीच होत नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे। स्थानिकांकडून जबाबदार उद्योगांवर कठोर कारवाई करण्याची आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची जोरदार मागणी करण्यात येत आहे। गळती थांबवली हे ठीक आहे, पण वारंवार होणाऱ्या चुका थांबवण्याची जबाबदारी कोण घेणार? अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।